नमस्कार. वेद न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व जे सर्वांना परिचित आहे, ज्यांचं आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून देखील जे सर्वश्रुत आहेत, असे व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आलेलं आहे. आज या ठिकाणी मी प्रेसचे कामगार नेते जगदीशजी गोडसे यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. गेल्या 2003 पासून कामगार चळवळीमध्ये एकच नाव घेतलं जातं, जगदीश गोडसे. नाशिक जिल्ह्यात कुठलंही कामगारांचं समस्या असो, फक्त ते प्रेस कामगार असले म्हणजे प्रेसपुरते मर्यादित न राहता अनेक कामगारांच्या समस्या सोडवण्याचं ज्यांचं नेहमीच स्वप्न असतं, असे जगदीश गोडसे आज आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांनी गेल्या 2003 पासून आजपर्यंत मयत कामगारांच्या वारसांना न्याय मिळवून दिला. जो प्रेसमध्ये मयत कामगारांचा मोठा प्रश्न नाशिक रोड, नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये उपस्थित झाला होता, त्या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली आणि कामगारांच्या वारसांना त्यांनी कामावर घेण्यास या प्रशासनाला भाग पाडलं. हा प्रवास ज्यावेळेला तुम्ही करत होते, हे प्रश्न ज्यावेळेला तुम्ही मांडत होते, तुम्हाला कसे कसे अनुभव आले? सर्वप्रथम तर आपले धन्यवाद. मी स्वतः 17 मे 1999ला मयत कामगारांचा वारस म्हणून या कारखान्यामध्ये कामाला लागलो. त्यावेळेचे तत्कालीन नेते पी डी दादा गांगुर्डे, प्रकाश अण्णा बोराडे यांच्या राजवटीमध्ये मला प्रेसमध्ये नोकरी त्या ठिकाणी मिळाली. कालांतराने ही मयत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याची पद्धत त्या ठिकाणी बंद झाली. जवळपास 95 पासूनच्या केसेस पेंडिंग होत्या, 95 ते 2012. आणि ज्यावेळेस 2012ला मी प्रथमतः युनियनमध्ये कार्याध्यक्षपदी माझी निवड झाली, त्यावेळेस प्रामुख्यानं हा विषय मी त्या ठिकाणी घेतला. भारतातील 9 युनिटचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यावेळेस मला मिळाली आणि मग आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन मयत कामगारांच्या वारसांना न्याय दिला पाहिजे अशी योजना त्या ठिकाणी बनवली. 4 फेब्रुवारी 2013ला त्याची पॉलिसी त्या ठिकाणी तयार झाली आणि तिथून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत 2013 नंतर आजपर्यंत जवळपास 76 मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. उर्वरित जे काही कामगार त्या ठिकाणी आता मयत वारस बाकी आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. या कामं करत असताना जी एक घरातला करता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबावर जी समस्या असते त्याची जाण असल्या कारणाने या गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून न बघता मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे, ही समज आपण सर्वांना त्या ठिकाणी समजावण्याचं काम केलं. यामध्ये हायकोर्टामध्ये केस होती, त्या ठिकाणी महाराष्ट्राचे अटॉर्नी जनरल कुंभकोणी साहेब यांना आम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांची नेमणूक वकील म्हणून त्या ठिकाणी केली आणि जवळपास त्यावेळेस प्रेसनेसुद्धा आम्हाला प्रशासनाने साथ दिली. त्यावेळेस त्यांची जी फीज होती लिगली, ती 40 लाख रुपये फीज आम्ही प्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. त्या केसमुळं 2-5 वर्ष आमच्या त्याच्यात गेली, पण नंतर ज्यावेळेस केसचा निकाल आमच्या बाजूनी लागला त्यावेळेस आम्ही 76 मुलांना नोकरी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील सदस्य, विशेष करून त्या आमच्या कामगारांच्या पत्नी ज्यावेळेस आम्हाला भेटतात आणि भरभरून जे आशीर्वाद देतात, ते आशीर्वाद निश्चितच पुढील काम करण्याकरता प्रेरणादायी ठरतात. म्हणून हा विषय कायम त्या ठिकाणी स्मरणात राहील की आपण कोणाच्या तरी घराची आज चुली पेटू शकलो. तुम्ही मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचा ज्यावेळेला प्रयत्न करत होता, त्याच वेळेला तुमच्यावर एक अचानक संकट आलं. कुठलाही शासन असो, म्हणजे कुठलंही सरकार असो, एखादा युनिट असतं, जे सरकारी युनिट असतं, प्रेस असो किंवा अनेक कंपन्या ज्या आहे, त्याचं खाजगीकरण ज्यावेळेला करायचं असतं किंवा ते बंद करायचं असतं, तर त्याचं प्रथमतः महामंडळात रूपांतर करतात आणि नंतर तो बंद करतो. परंतु तुम्ही त्याच्यातनं देखील सावरले. तुम्ही या सर्व कामगारांना न्याय देण्यासाठी कसा लढा दिला? सरकारने 5 सप्टेंबर 2005 साली पहिल्यांदा आमच्या महामंडळाची घोषणा त्या ठिकाणी केली. 10 फेब्रुवारी 2006ला आमची कंपनी त्या ठिकाणी अस्तित्वात आली आणि 1/11/2008ला कामगारांना पर्याय देण्याकरता सरकारने फॉर्म इश्यूज केले की ते तुम्ही एकतर सरकारमध्ये राहा किंवा महामंडळामध्ये तुम्ही सम्मिलित व्हा. त्यानंतर सर्व कामगार बांधवांनी त्या ठिकाणी महामंडळाचा पर्याय त्या ठिकाणी स्वीकारला. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला ही संधी मिळाली काम करण्याची संघटनेमध्ये, आम्ही बघितलं संपूर्ण भारतामध्ये जे काही पब्लिक अंडरटेकिंग सेक्टर्स आहेत त्याचा अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की जो काळानुसार बदलत नाही
किंबहुना काळानुसार बदल स्वीकारत नाही आणि अधिकाऱ्यांवरती जर व्यवस्थित त्यांनी त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं नाही तो उद्योग त्या ठिकाणी डबघाईच येतो आणि कालांतराने एक तर त्याचं खाजगीकरण होतं किंवा तो बंद पडतो. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या कामगारांना काळानुसार बदलण्याकरता प्रवृत्त करण्याची प्रयत्न त्या ठिकाणी चालू केले. ज्या मॉडर्नायझेशन म्हणजे ज्या अत्याधुनिक मशिनरीज आहे त्या या ठिकाणी आणल्या, प्रोडक्शन वाढवलं, त्या ठिकाणी कामगारांना वेळोवेळी समजून सांगितलं की आलेलं काम हे आपण पूर्ण करून दिलं पाहिजे. आणि त्यामुळं हे सगळं करत असताना नोटबंदीमध्ये आम्हाला एक चॅलेंजिंग परिस्थिती त्या ठिकाणी मिळाली आणि तिथून एक टर्निंग पॉईंट अजून असा झाला की आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम केलं. आपल्याला आठवत असेल की नोटबंदीच्या काळात सरकारने ज्या काही 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्या, त्या नोटा बंद केल्यानंतर प्रामुख्यानं 2000ची नोट आपल्या सर्वांना बघायला मिळाली. पण 2000ची नोट मार्केटला आली, पण जे त्याच्यापेक्षा लोअर डिनॉमिनेशन म्हणजे छोट्या ज्या नोटा होत्या 100, 50, 200, 20, 10 ह्या नोटाच मार्केटला दिसत नव्हत्या आणि म्हणून 2000 रुपये असून सुद्धा सुट्टे पैसे मिळत नसायचे. मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्या छोटे जे काही डिनॉमिनेशन होते ते छापण्याची जबाबदारी नाशिकला मिळाली आणि आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस काम करून कुठली न सुट्टी न घेता 2 वर्ष काम केलं. त्या जोरावर भारत सरकारमध्ये आमच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये एक करन्सी नोट प्रेसची वेगळी छाप निर्माण झाली आणि त्यामुळे निश्चितच आपण ज्याला म्हणतो की काळानुसार कामगारांनी बदल स्वीकारून घेतला, कुठले आडेवेडे न ठेवले, आलेलं काम पूर्ण करून दिलं. हेच आमचं यशाचं गमक त्या ठिकाणी आहे आणि याचं संपूर्ण श्रेय आमच्या कामगार बांधवांना त्या ठिकाणी जातं. गेल्या 2 वर्षापूर्वी या जगावर एक मोठं संकट आलं होतं, कोरोनाचं संकट. या कोविड काळामध्ये अनेक कंपन्या देखील बंद झाल्या, अनेक कर्मचाऱ्यांच्या हाताचं काम गेलं, अनेक कर्मचारी वैद्यकीय कारणास्तव दवाखान्यामध्ये काही दिवस दाखल झाले, अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना देखील या संकटात अनेक त्रास सहन करावे लागले. यावेळी कर्मचाऱ्यांसाठी आपण आपल्या माध्यमातून किंवा आपल्या प्रेस युनियनच्या माध्यमातून, आपल्या कामगार चळवळीच्या माध्यमातून आपण त्यांना कसा फायदा होईल यासाठी काही प्रयत्न केले का? या ठिकाणी कोविड ज्यावेळेस आला, जवळपास 2 वर्ष भयंकर असा काळ आपण सगळ्यांनी अनुभवला. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना चलनाची अडचण जाणू नये म्हणून काही वेळेस आम्ही त्या ठिकाणी नोटा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याकरता रिझर्व्ह बँकपर्यंत पोहोचवल्या. त्या काळामध्ये आमचेही कामगार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोविडनी संक्रमित झाले. काहींचं दुर्दैवानं दुःखच निधनसुद्धा झालं. पण आम्ही आमच्या महामंडळाकडं, आमच्या मॅनेजमेंटकडे ही मागणी केली, जर आपला कामगार, मग तो रिटायर असेल किंवा कामावर असेल, तो कुठेही ॲडमिट जर झाला आणि त्या काळी आपण बघितलं असेल की हॉस्पिटल अव्वाची 1.25 बिलं आकारायची आणि 5 लाख, 7 लाख, 10 लाखापर्यंत बिलं त्या ठिकाणी व्हायची. आणि जर आपण त्या सरकारी नियमाप्रमाणे रेटनी जर ती बिलं जर दिली तर त्याला 20% आणि 30%च रक्कम त्या ठिकाणी मिळाली असते. पण आपण महामंडळाला त्या ठिकाणी भाग पाडलं, जितका खर्च झाला आहे त्याच्यात 1 रुपयाची कपात न करता झालेला सर्व खर्च, मग तो कामावर असेल किंवा रिटायर असेल, अशा सगळ्या कामगारांना मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. दुर्दैवानं जर एखाद्याचं दुःखद निधन जर त्या ठिकाणी झालं तर त्याच्या वारसाला 25 लाख रुपये रक्कम त्या ठिकाणी एक रकमी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. फक्त घोषणाच केली नाही, तर त्या 2 वर्षात मयत झालेल्या सर्व लोकांना रक्कम लगेच त्या ठिकाणी पोस्ट केली. आमच्या EPFमध्ये त्यांच्याकडून एक नया पैसा न घेता जे काही 7 लाख रुपये असतात ती रक्कमसुद्धा लगेच त्या ठिकाणी वर्ग केली. म्हणजे 32 लाख रुपये त्या मयत जो कोविडमध्ये मयत झालेल्या कामगारांच्या वारसाला देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून निश्चितच माणूस गेलेला आहे त्याची भरत आपण काढू शकत नाही, पण एवढ्या मोठ्या मिळालेल्या रकमेवर त्या कुटुंबाचं पुढचं जीवन किंवा त्यांचं मुलांचं पालन पोषण हे चांगल्या पद्धतीने होईल अशी काळजी घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. हे सर्व करत असताना तुम्ही आता सांगितलं की नवीन नवीन मशिनरी प्रेसमध्ये आणल्या, नवीन नवीन तुम्ही युनिटमध्ये बदल घडवले, परंतु भावी पिढीच्या हाताला काम राहील यासाठी तुम्ही काही केलं आहे का प्रयत्न? सध्याचं युग आपण बघतोय की आम्ही पण त्याच्यावरती खूप प्रयत्न करतोय. मी नुकताच फ्रान्सला त्या ठिकाणी जाऊन आलो. फ्रान्सला जी आमची जागतिक परिषद या संदर्भात झाली त्याच्यामध्ये आम्ही ही चिंता व्यक्त केली की डिजिटल मोड ऑफ पेमेंट्स म्हणजे आपण गुगल पे, ATM यासारखे जे काही आता
पैसे ट्रान्सफर करण्याचे जे काही मेथड आपण त्या ठिकाणी वापरतो, विशेष करून युवा वर्ग आणि महिला वर्ग याच्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीचा वापर त्या ठिकाणी करत असतात. आपण त्याला मोबाईल बँकिंग सध्याच्या काळात त्या ठिकाणी म्हणतो आणि त्यामुळं कागदी चलन अगोदरच कमी होत चाललेलं आहे. त्यातले त्यात आम्ही इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये स्टॅम्प्स त्या ठिकाणी छापायचो. ते स्टॅम्प्ससुद्धा आता फ्रँकिंग त्याला एक पर्याय त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून स्टॅम्प्स पण कमी झालेले आहे. पण मग आम्ही हातावर हात धरून बसलो नाही. आम्ही जे मॉडर्नायझेशनचा जो विषय आपण घेतला की पुढच्या पिढी करता काय, तर कुठल्याही उद्योगामध्ये जर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर आली नाही तो उद्योग स्पर्धेमध्ये टिकणार नाही. उदाहरणार्थ माझा उद्योगात मशीन 50 वर्ष जुनी आणि मला स्पर्धा करायची 1 वर्षाच्या उद्योगाबरोबर किंवा त्याच्या मशिनरीबरोबर, तर ती कधीच साम्य होणार नाही. आणि म्हणून मॉडर्नायझेशन होणं खूप गरजेचं होतं. आज करन्सी नोट प्रेसमध्ये जवळपास त्या ठिकाणी 1000 ते 1500 कोटी रुपयाचं मॉडर्नायझेशन आम्ही त्या ठिकाणी करून 7000 मिलियनपर्यंत 6000 मिलियनपर्यंत काम होईल अशी व्यवस्था निर्माण केली. त्याच पद्धतीनं आपल्या नाशिककरांना अभिमान असला पाहिजे, आपण आपल्या महाराष्ट्राच्याही प्रत्येक नागरिकाला अभिमान असला पाहिजे का संपूर्ण भारतात पासपोर्ट हा फक्त नाशिकमध्येच बनवला जातो. हे खूप कमी लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. तो पासपोर्ट संपूर्ण भारताला लागणारा पासपोर्ट आता पासपोर्टमध्ये कन्वर्ट होतो आहे. म्हणजे त्या पासपोर्टमध्ये जे काही मॅन्युअली स्टॅम्पिंग वगैरे केलं जायचं ते न करता आता आपल्या मोबाईलमध्ये कसं चिप असतं त्याच्यात तो डाटा त्या ठिकाणी संकलन त्या डाटाचं केलं जाईल. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो संपूर्ण जो काही मार्केटला पासपोर्ट आहे सामान्य नागरिकांकडे तो रिप्लेस करून द्यायचा आणि नवीन येणाऱ्या पिढीला सुद्धा ही पासपोर्ट द्यायचा. म्हणजे त्याच्याकरता लागणाऱ्या ज्या काही 200-250 कोटीच्या मशिनरीज आहेत त्यासुद्धा मंजूर करून आता लवकरात लवकर त्या कार्यान्वित त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे पुढील 20-25 वर्षाकरता प्रत्येक प्रेस कामगाराच्या हाताला काम राहील. आणि विशेष करून आपला नाशिकचा आपण पूर्व भाग म्हणतो, नाशिक रोड या साईडचा भाग जो म्हणतो, याची संपूर्ण अर्थव्यवस्था या प्रेसवर त्या ठिकाणी टिकून आहे. आणि पुढील 25 वर्षाकरता कामगार आणि तिथली आर्थिक व्यवस्था टिकवण्याचं काम म्हणजे जे मॉडर्नायझेशन आपण केलेले ते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगळे पर्याय. मग आपण काय करतोय का त्या ठिकाणी आता आपल्याला सांगायला मला आवडेल की लिकर सील, म्हणजे अनेक राज्यांमध्ये जे आपल्या दारूच्या बॉटल्सवरती सील असतात ते सीलचं काम आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मग त्यामध्ये दिल्लीचा असेल, ओरिसाचा असेल, अनेक राज्यांचे काम आम्ही घेतो आहे. आणि त्या राज्यांना, पंजाबचं आम्ही त्या ठिकाणी घेतलं, त्या राज्यांना असा फायदा झाला की 100 कोटीचा महसूल हा डायरेक्ट 500 कोटीवर गेला. आणि त्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आमचं सील त्यांना त्या ठिकाणी खूप भावलेलं आहे. तसंच इलेक्शन कमिशननी सुद्धा जे आपले मशीन्स असतात, इलेक्शन मशीन्स, त्याला जे सील असतं ते सीलसुद्धा संपूर्ण भारतात फक्त आपल्याकडेच बनतं. त्यामुळं त्याच्यावरची शाश्वती असे सिक्युरिटी बेस्ड कामं आम्ही आता शोधतोय की जेणेकरून आमचा महसूल अजून त्या ठिकाणी वाढला जाईल. आणि त्याच्याकरता लागणाऱ्या अत्याधुनिक मशीनसुद्धा खरेदी करतो आहे. आणि त्यामुळे निश्चितच आम्हाला खात्री आहे की खूप मोठे बिझनेस आमच्याकडे त्या ठिकाणी येऊ शकतात. आम्ही अजून पण सरकारकडे एक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे की माणूस त्याच्या कष्टातून घर घेतो, माणूस त्याच्या कष्टातून जमीन घेतो किंवा कुठलेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी रजिस्टर करतो, कालांतराने ते डॉक्युमेंट खराब होतं किंवा त्याच्यावरती जी शाई ही पुसट होती. त्याला 2 कारणं असतात की तो कागद सिक्युरिटी बेस नसतो आणि म्हणून त्या ठिकाणी तो कागद जो काही आपण आता झेरॉक्सचा कागद वापरतो तो कागद जर आमच्या सिक्युरिटी प्रेसचा जर वापरला तर पुढील 100 वर्ष तुमच्या त्या डॉक्युमेंटची लाईफ राहील. आणि एखादा माणूस ज्यावेळेस 30-40 लाखाचं घर घेतो तो 1500 रुपये सहजरित्या त्या ठिकाणी खर्च करू शकतो. असा नवीन बिझनेस आम्ही त्या ठिकाणी केला. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे छोटे देश आहेत जे आपलं चलन इतर ठिकाणून छापून घेतात, नेपाळ आहे, भूतान आहे, असे परकीय चलन, तर आता आम्ही नेपाळचं त्या ठिकाणी टेंडर त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. म्हणजे आलेल्या परिस्थितीला फक्त डिजिटल करन्सी येते, डिजिटल मोड ऑफ पेमेंट येणाऱ्या काळात येणार आहे आणि त्याच्यामुळं कागदी चलन कमी होणार आहे, याचा धाक न मनात ठेवता पुढं आपण नवीन काय करू शकतो असे प्रयत्न चालू आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि म्हणून पुढच्या पिढीकरता 25 ते 30 वर्ष जे एखाद्या उद्योगाला गरजेचं असते ती गोष्ट म्हणजे तिथली व्यवस्था, तिथली मशिनरी, तिथले आधुनिकीकरण हे सगळं करून ठेवण्याचं काम या ठिकाणी संघटनेच्या वतीने आम्ही केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भावी पिढीला चिंता करण्याची गरज नाही. हे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आपल्या या नाशिक नगरात आहे, त्यामुळे भावी पिढीला नक्कीच त्यांच्या हाताला काम मिळेल अशी खात्री भावी पिढीने बाळगायला काही हरकत नाही असं मला वाटतं. या नंतर तुम्ही हे सर्व करत असताना
सध्या तुम्ही केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर तुमचा वावर सध्या खूप वाढलेला आहे, तर तुमची पुढील वाटचाल काही त्या दृष्टीने आहे का? या ठिकाणी माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी दिल्लीमध्ये काम करत असताना अनेक वेळेस संबंध त्या ठिकाणी आला आणि असं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एखाद्या माणसाची बुद्धिक्षमता किती असावी तर ती शरद पवार साहेबांना भेटल्यानंतर कळते. क्षेत्र कुठले असो, मग ते कामगारांचं असो, कृषी असो, त्यानंतर आपण ज्याला म्हणतो उद्योगाचं क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र असो, त्या ठिकाणी प्रत्येक विषयाची जाण असलेलं ते व्यक्तिमत्व. त्यांनी अनेकदा राज्याचं मुख्यमंत्री म्हणून, देशामध्ये संरक्षण मंत्री, कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही दिल्लीला आमचे सगळे ऑफिसेस त्या ठिकाणी असल्या कारण त्यांच्या भेटीचा योग यायचा, तर सहजरित्या ते आमचे प्रश्न त्या ठिकाणी जाणून घ्यायचे. सहजरित्या ते आम्हाला त्या ठिकाणी त्या विषयातून मार्ग कसा काढता येईल हे समजून सांगायचे. आणि मग हळूहळू त्यांच्याशी जवळीक त्या ठिकाणी वाढत गेली. मग आम्ही त्यांना आमच्या जे काही हिंद मजदूर सभा आहे, हिंद मजदूर सभेची आम्ही संलग्न असलेली ISP मजदूर संघ ही संघटना आहे. आमची संघटनेला 2010-11 साली आपल्या शरदरावांची संघटना मर्ज करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी होता. आणि कायम त्यांना ज्यावेळेस आपण गेलं तर त्यांची एकच चिंता, एकच विषय असायचा, देश, राज्य आणि सध्याची असलेली परिस्थिती. ज्यावेळेस या कामगार कायद्यांमध्ये बदल झाला त्यावेळेस भारतातील सर्व संघटनांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली. त्यांना विनंती केली की आपण याचं नेतृत्व करावं. जर हे कायदे कामगारांचे अस्तित्वात जर आले तर संविधानाने दिलेल्या कायद्यांची पायमल्ली होईल. रक्तरंजित करून ज्या क्रांतिकारांनी, ज्या कामगार बांधवांनी हे कायदे बनवलेले हे सगळे संपुष्टात येतील. त्यावेळेस त्यांची तळमळ बघून, त्यांची त्या विषयाची अभ्यास बघून असं वाटलं की नाही, आपण अशा माणसाबरोबर त्या ठिकाणी निश्चितच राहायला पाहिजे. आणि नुकतंच जे आपण सांगितलं की आपण त्यांचा वावर वाढतोय, तर त्यांच्या बारामतीला मला जाण्याचा योग त्या ठिकाणी आला. आणि बारामतीला गेल्यानंतर त्यांचं आम्ही म्युझियम त्या ठिकाणी बघितलं, तिथल्या सगळ्या व्यवस्था आम्ही बघितल्या. विशेष म्हणजे त्यांनी जवळपास 2-2.5 तास आम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि आमच्या जीवनातील तो अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांच्याबरोबर जेवण करण्याची गोविंद बागामध्ये त्यांनी आम्हाला संधीसुद्धा दिली. आणि हे सगळं केल्यानंतर त्यांच्या बाबतीत आपण काहीतरी करावं म्हणून मी त्यांची बायोग्राफी नो शरद पवार थ्रू इंडियन करन्सी अशी बायोग्राफी बनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या जीवनातील सर्व अविस्मरणीय क्षणाच्या नोटा आपण संकलन केल्या आणि त्यांना ते गिफ्ट या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलं. आणि म्हणून त्या व्यक्तीबरोबर काम करत असताना आज 83व्या वर्षीसुद्धा जी ऊर्जा त्यांच्यामध्ये, जी त्यांची बुद्धी कौशल्य ते बघितल्यानंतर असं वाटतं की अशा माणसाचे हात बळकट करण्याकरता जर त्यांनी संधी दिली तर हे आपलं भाग्य राहील का आपल्याला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून कामगार क्षेत्रात काम करत असताना जर भविष्यात नागरिकांची सेवा करण्याची संधी जर त्यांनी दिली तर निश्चितच आपण त्याच्याबद्दल विचार करू. तुमचा आता कामगार क्षेत्रातला जो अनुभव आहे, पुन्हा तुम्ही पवार साहेबांच्या अगदी निकटवर्ती म्हणून सध्या सुपरिचित आहात, याचा जिल्हावासियांना कसा फायदा होईल यासाठी तुम्ही पुढील भविष्यकाळात कसा प्रयत्न करणार? आपण सर्व स्थानिक माणसं आहोत. गेल्या अनेक वर्षापासून नाशिक हे आपल्याला काही नवीन नाही. एका काळी महाराष्ट्रामध्ये असं संबोधलं जायचं का मुंबई पुण्यानंतर कुठला जर विकास होईल तो नाशिकचा होईल. पण दुर्दैवानं राजकीय इच्छाशक्तीमुळे तो झाला नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे आपण तर आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात, अनुभवाने मोठे आहात. या ठिकाणी ज्या जुन्या काही 80-85च्या दशकात जे काही उद्योग या ठिकाणी आले, मग महिंद्रा असेल, मायको असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी मायलॉन असेल, इकडं लिअर कंपनी असेल, अशा अनेक जे उद्योग तुमच्या डोळ्यात देखता आली. एक प्रेस हा उद्योग 100 वर्षापूर्वी आलेला आहे. HL हे आपल्यांना यशवंतराव चव्हाणांनी भेट दिलेला हा उद्योग आहे. हे सगळे उद्योग तो दशक सोडल्यानंतर मागील 15-1 वर्षामध्ये नाशिकमध्ये कुठलाही नवीन उद्योग आला नाही. आहे ते उद्योगांचं एक्सपेन्शन होत नाही. आणि म्हणून इथला जो युवा आहे तो इंजिनियर होतो, डिग्री घेतो, कुठली शिक्षण घेतल्यानंतर तोला पुण्याला, मुंबईला, बँगलोरला, हैदराबादला, चेन्नईला किंवा परदेशात त्या ठिकाणी कामावर जावं लागतं. पण ह्या ठिकाणी तो उद्योग उपलब्ध होत नाही. मग ही एक शोकांतिका आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस आम्ही बघतो की ह्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये जे उद्योग आहे
इतर ठिकाणी आपण बघा का त्या ठिकाणच्या संघटनेच्या व्यक्तींना खूप महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं. कुठले मंत्री आले ते त्यांना बोलवतात, कशी इथल्या उद्योगाची परिस्थिती आहे, कामगार मंत्री वेळोवेळी भेटी घेतात, बैठका घेतात. पण दुर्दैवानं नाशिकच्या बाबतीत असं घडताना दिसत नाही. आणि मग फक्त तंत्रभूमी मंत्रभूमी म्हणून नाशिकची ओळख आहे असं सांगून शेतीविषयक पूरक उद्योग या ठिकाणी, जसं आता आपल्याकडे वाईन कॅपिटल आपण म्हणतो, पण वाईन कॅपिटलला प्रोत्साहन देण्याकरता अशी एकही पॉलिसी सरकारने बनवली नाही की जेणेकरून इथं अजून वाईन उद्योग येतील. आपण एका बाजूला म्हणतो की नाही या ठिकाणी आपलं त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे, आपलं पंचवटी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, आपण हे म्हणतो. आपल्या बाजूला टाकेत एक तीर्थक्षेत्र आहेत, आपल्याकडे शिर्डी बाजूला त्या ठिकाणी एक तीर्थक्षेत्र आहे. पण हे सगळे जर बघितल्यानंतर तिथला विकास, तिथं काहीतरी वेगळं करावा अशी सरकारची किंवा यांची मानसिकता कधीच नसते. आणि म्हणून त्या ठिकाणी जर आपल्याला नाशिकचा चांगला विकास करायचा असेल तर उद्योग क्षेत्र आलं पाहिजे. आपण म्हणतो सर की सगळेजण म्हणतात की IT क्षेत्र आलं तरच तिथला विकास होतो. IT क्षेत्रापेक्षा प्रोडक्शन सेक्टर जितके येतील तितकं मॅन्युअली काम वाढतं आणि जास्त हाताला काम मिळतं. आणि त्यामुळं ह्या ठिकाणी प्रोडक्शनचे सेक्टर्स आले पाहिजे ही आमच्या पहिल्यापासून धारणा त्या ठिकाणी आहे. जे महिंद्रा मायको यांचे एक्सपेन्शन बाहेर होत आहेत ते इथं का होत नाही याचा विचार केला पाहिजे. आज VIPनं मोक्याच्या ठिकाणी 15-16 एकर जागा त्या ठिकाणी ठेवलेली. VIP कंपनी एका काळी 10,000 लोक कामं करायची, आज 16 कामगार फक्त त्या ठिकाणी परमनंट राहिलेले. त्या VIP कंपनीनं एवढ्या मोक्याच्या जागेवर एक्सपान्शन न करता बांगलादेश सारख्या ठिकाणी 5 प्लांट त्या ठिकाणी टाकले आणि जवळपास 4-4.5 लोकांना तिथं रोजगार दिला. का? कारण फक्त इकडची जी काही परिस्थिती आहे, काही अडचणी आहे, लेबरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, सुखसुविधा ह्या त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून त्या कंपन्या असं का करतायत कोणी विचारायला जात नाही. हे बी फक्त VIPचं उदाहरण दिलं, असे अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील का. आपलं एक महाराष्ट्राचं असं राज्य आहे, हे इंडस्ट्रियलिस्ट आहे बोलती नाही, राजकारणी त्याच्यावर बोलत नाही. एखाद्या राज्यात आणि एखाद्या राज्यात विजेचे दर वेगळे असू शकतात, पण महाराष्ट्र असं राज्य आहे का इथं जिल्ह्याने विजेचे दर इंडस्ट्रीयल दर त्या ठिकाणी बदलत असतात. आणि मग त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये उद्योग क्षेत्राला पूरक वातावरण जर आपण केलं नाही तर बाजूचा जो मराठवाडा औरंगाबाद जिल्हा आहे तो आपल्या पुढे निघून चाललेला आहे. काही काळानं विदर्भ त्या ठिकाणी पुढे निघून जाईल आणि आपण फक्त एक गोल्डन ट्रायंगल म्हणून नाशिकची तुलना करतो, तो त्या फक्त नावापुरताच राहील असं न होता राजकीय इच्छाशक्ती खूप गरजेची आहे. आणि प्रत्येकजण काय म्हणतो की आम्ही करतोय, मग आपण त्या ठिकाणी त्यांनी सिद्ध करून दाखवा का ह्या उद्योगामुळे 5,000 लोकांना नोकरी मिळाली, ह्या उद्योग इथं आणला म्हणून 10,000 लोकांच्या रोजगार हाताला काम मिळालं. कुणी त्या विषयावर चर्चा करत नाही, त्याच्यावर करत नाही. आपले जे काही तीर्थक्षेत्र आहे त्याच्या विकासाच्या बाबतीत काही कोणी बोलत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन शेतीपूरक जो काही आपलं हे आहे, आता कांदा आहे, मी फ्रान्सला गेलो असताना आम्ही तिथल्या शेतीवरती जाऊन अभ्यास केला. तर त्या ठिकाणी आता आपण बघितलं की कांद्याला भाव आला, कांद्याचा भाव पडला आणि हे केली ते केली. त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना प्रत्येकाला स्टोरेज बनवून दिलेले आहेत. ज्या वेळेस एखाद्या मालाचा भाव पडतो त्यावेळेस तो माल त्या ठिकाणी स्टोर केला जातो, एक स्टेबल भाव. त्या देशात का राहतो भाव, आम्ही त्याचा प्रश्न केला तर त्यांनी सांगितलं का स्टेबल भाव राहण्याकरता आम्ही स्टोरेजेस उपलब्ध करून देतो, शेतकऱ्याला नुकसान होत नाही. आणि त्यामुळं त्या गोष्टीची चर्चा इकडे न करता, त्या शेतकऱ्याला पूरक ते गोष्टी न देता या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी शेतीविषयक म्हणजे पवार साहेबांबरोबर बोलत असताना त्यांनी सांगितलं की मी त्या काळी 75,000 कोटी रुपये शेतकरीचं कर्ज माफ केलं. त्यांनी सांगितलं इन्फ्लेशन म्हणजे जी काही आपली वाढती महागाई आहे त्याच्या हिशोबाने जर काढले तर मी आज जवळपास 7-8 लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं त्या काळाची आजच्या पैशाची अमाऊंट. आणि जर आजच्या सरकारने हे केलं, कर्ज माफ करणं हा एक पर्याय नसून ही आलेली परिस्थिती असते. मग ती परिस्थिती काय येते, नैसर्गिक आपत्तीमुळे येते किंवा भाव पडल्यामुळे येते. मग शेतकऱ्याला पूरक असे स्टोरेज बांधून देणं तरच आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास त्या ठिकाणी होईल. आम्ही कामगार क्षेत्रात काम करतो, उद्योगात काम करतो. आम्ही एक मागणी केली होती सर का त्या ठिकाणी ज्या उद्योगांनी 50-50 वर्ष 60-60 वर्ष ज्या जिल्ह्याची ज्या राज्याची आर्थिक व्यवस्था सांभाळलेली आहे त्यांना एखादी स्कीम तुम्ही द्या. आपण नवीन उद्योग आणायचा तर आपण काय करतो, त्या नवीन उद्योगाला म्हणतो तुम्हाला लाईट फ्री देऊ, पाणी फ्री देऊ, वीज फ्री देऊ, तुम्ही आमच्याकडे येऊन उद्योग टाका. पण ज्यांनी 50 वर्ष आम्हाला सांभाळलं त्या उद्योगात
तो उद्योग का आज मागं पडलेला आहे? फक्त 2 कारणांमुळे. एक तर त्याच्याकडे असलेल्या कामगाराचं वय जास्त आहे, त्यांनी 4-5 वेतन वृद्धी घेतलेल्या असते म्हणून त्याचं वेतन जास्त आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या मशिनरीज या जुन्या झालेल्या आहेत. जर मग त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितलं की तुम्ही जो टॅक्स भरतात किंवा तुम्ही जे काही टॅक्सेशनच्या रूपानं सरकारला पैसे देतात, ते पैसे न देता त्या प्लांटचं एक्सपान्शन करा आणि अजून 50 वर्ष त्याला ऊर्जा द्या, असं जर केलं, असं न करता ते काय करतात, तो उद्योग बंद कसा पडेल, ते कर्ज कसं वाढेल आणि मग त्याचं कर्ज कसं माफ होईल, अशी पॉलिसी आणण्यापेक्षा तो जिवंत असतानाच एखाद्या माणसाला जर आपण तंदुरुस्त ठेवलं तर तो पुढं काम येईल. तसंच त्या उद्योगाचं आहे. म्हणून असंही त्या ठिकाणी कुठला तरी विचार समोर आला पाहिजे. आम्ही वेळोवेळी सांगतो, पण दुर्दैवानं कामगार चळवळीमध्ये काही नेते मंडळींच्यामुळे जी चळवळ बदनाम झालेली आहे ती अजून ऊर्जा अवस्थेत येत नाही आणि आमच्या सारख्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कामगार नेता म्हणून वेगळा होतो. आणि म्हणून मी देश पातळीवर काम करतो, जागतिक पातळीवर काम करतो, तर जिथं संधी मिळते तिथं सरकारपर्यंत आपल्यासारख्याच्या माध्यमातून हा विषय पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतो. सर, तुम्ही हे कार्य करत असताना तुमचा प्रेस कर्मचारी हा या नाशिक महानगराच्या पूर्व भागात म्हणजे पूर्व मतदारसंघात कर्मचारी तुमचा जो काही वर्ग आहे हा सर्व जास्तीत जास्त त्या भागात राहतो आणि त्या भागातल्या अनेकांची अशी इच्छा आहे की तुम्ही त्या भागाचं नेतृत्व करावं. जसं पूर्वेला सूर्य उगवतं तसं तुम्ही त्या पूर्व मतदारसंघाचे उगवते आमदार आहात, अशी देखील या ठिकाणी चर्चा सुरू आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? हा पूर्व मतदारसंघ हा कामगार बहुल मतदारसंघही निश्चित आहे. जवळपास आमचे 4-5 हजार प्रेस कामगारांचे कुटुंब त्या ठिकाणी राहतात. रिटायरमेंटचे धरले ती संख्या अजून वाढेल. त्याचबरोबर HLचे भरपूर कर्मचारी जत्रा हॉटेल या परिसरामध्ये राहतात. आपण जर पुढं पंचवटीकडे गेलो, मेरे म्हसरूळ या भागामध्ये, तर त्या ठिकाणी शिक्षक असतील, म्युन्सिपल कर्मचारी असतील, जिल्हा परिषद कर्मचारी असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहतात. बीडी कामगार वसाहत ही पण आपल्याला माहिती आहे, त्या ठिकाणी अनेक कामगार त्या ठिकाणी राहतात. एकलेरामध्ये जे काही सबस्टेशन होतं त्या निमित्तानंही अनेक कामगार त्या ठिकाणी राहिला आहेत. आमचं रेल्वे स्टेशन नाशिक रोडचं आहे, त्याच्यामुळं तिथेही रेल्वेचे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी राहतात. ती वस्तुस्थिती का हा मतदारसंघामध्ये जवळपास 60-70% हा कामगार आणि कामगारांचे कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि इतर जो काही भाग राहिलेला तो शेतीपूरक भाग आहे, म्हणजे म्हसरूळ, मखमालाबाद आणि आडगाव हे तिन्ही, नांदूर मानूर हे तिन्ही-चारी गावं अजूनही त्या ठिकाणी शेती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असते. असं शेती आणि कामगार मिळून तयार झालेला हा मतदारसंघ आहे. आणि निश्चितच अनेक युवक, अनेक युवती त्या ठिकाणी, ज्येष्ठ नागरिक, अनेक संस्था या भेटल्यानंतर सांगतात की एखादा चांगलं नेतृत्व या भागाला लाभलं पाहिजे. कारण पूर्वी आपल्याकडे 2 मतदारसंघ होते शहरात, आता 4 झाले. 4 मतदारसंघाच्या, पूर्व मतदारसंघाच्या 3 निवडणुका पार पाडल्या आणि पण पाहिजेल तसा विकास, पाहिजेल तशी तिथली प्रगती त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून तिथल्या सामान्य जनतेची इच्छा आहे की आपण या ठिकाणून प्रयत्न करावे. आणि म्हणून मी सांगितलं की जर फक्त निवडून येणं हा उद्दिष्ट जर ठेवला तर तो काही उपयोगाचा नाही. आणि आपल्याला वरती समजून जर घेणारा नेता, आपले विचार समजून घेऊन त्याच्यावर काम करणारा नेता जर आपल्याला लाभला तर आपण त्या क्षेत्रात गेलं पाहिजे. म्हणून पवार साहेबांचा जो आपण थोड्या वेळपूर्वी उल्लेख केला की पवार साहेबांबरोबर आपली जवळीक वाढलेली आहे. जर अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली किंवा त्यांनी आपल्याला संधी दिली तर आपल्याला त्याच्यात आनंदच होतो की आपण काहीतरी आपल्या नागरिकांकरता करू शकतो. तसं तर आता माझं जे कामगार क्षेत्र आहे, म्हणजे एवढ्या जवळपास आज 4-4.5 हजार कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा रक्षक आमच्याकडे त्या ठिकाणी आहे. मी देश पातळीवर हिंद मजदूर सेवेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काम करतो. एशिया पॅसिफिक ह्या ग्लोबल युनियनमध्ये जागतिक पातळीवर काम करतो. म्हणजे आमदारकीचं असं आकर्षण नाही, पण सत्तेचं साधन जर असलं तर सामान्य नागरिकांकरता काम करता येईल. ही जर भावना जर डोळ्यासमोर ठेवली आणि संधी जर मिळाली तर निश्चितच आपण ते काहीतरी करू शकतो. आणि आपल्यासारखी आणि अनेक जे काही समाजातील थोर व्यक्ती आहे हे ज्यावेळेस अशी इच्छा प्रकट करतात त्यावेळेस कुठंतरी वाटतं की नाही आपणही प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजे. पण वेळ आल्यावर निश्चितच याच्यावर काय निर्णय घ्यायचा या संघटनेतील सहकाऱ्यांशी, आमच्या कामगार बांधवांशी आणि इतरही लोकांशी चर्चा करून घेऊ असं मी या ठिकाणी 100% आपल्याला सांगू शकतो. आपण कामगार चळवळीत काम करत असताना अनेक कामगारांच्या प्रश्नासाठी अनेक विदेशात, परदेशात दौरे केले.
त्यातली एखादी योजना तुमच्या जर तुम्हाला संधी मिळाली तर तुमच्या पूर्व प्रभागासाठी एखादी तुमच्या मनात असलेली योजना तुम्ही आणू इच्छिता? त्या ठिकाणी परदेशात गेल्यानंतर म्हणजे मी आपल्या इटलीच्या ट्युरिन या शहरात गेलो होतो. म्हणजे ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही भारतातली खूप मोठी संस्था आहे. म्हणजे त्या ठिकाणी प्रशिक्षण भेटलं म्हणजे आपण जसं मिलिटरीत म्हणतो का पोलिसात म्हणतो की नाही मेडल लागलं, तसं काम करण्यात एक मेडल लागल्यासारखं असतं त्या ठिकाणी जर आपण प्रशिक्षणाला गेलो. मला तिथं जाण्याची संधी मिळाली. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मी बघितलं की अनेक ठिकाणं असे आहेत का त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला ज्यावेळेस नेलं तर गावची गाव किंवा एरियाची एरिया एखादा उत्पन्न करताना एवढं पुढं गेलेलं आहे, त्याचे बाय प्रोडक्ट्स इतक्या पुढं गेलेले आहेत. म्हणजे उदाहरण तुम्हाला देतो. आपल्या इकडं आता समजा दुधाचा व्यवसाय. आज आपल्याला पनीर जर हॉटेलमध्ये गेलो तर आपण मुलाला म्हणतो पनीर खाऊ नका, भेसळ असेल. आपण एखाद्या मिठाईच्या दुकानात गेलो, मिठाई घेत नाही कारण दुधात भेसळ असेल. त्या ठिकाणी 50 म्हशींचा गोठा असलेलं एक आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं. असे 3 रूम त्या ठिकाणी त्यांनी बनवले होते. एक याच्यात दूध असायचं, दुसऱ्या याच्यात त्या दुधापासून बनणारं तूप असायचं, तिसऱ्या याच्यात त्याच्यातून बनणारं पनीर असायचं, चौथ्या याच्यात त्याच्यातून बनणारं बटर असायचं. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं का हे दूध जर मी विकलं तर 100 रुपयाला जाईल आणि त्याचे बाय प्रोडक्ट जर विकले तर मी 1000 रुपयाला जाईल. तर असे जे काही व्यवसाय आहेत किंवा त्या ठिकाणी महिलांकरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाताला काम म्हणजे घरात बसल्या बसल्या महिला कशा कामं करतील किंवा आपल्या त्या पूर्व भागाला लागून ओझर आहे, ओझर टाउनशिप आहे म्हणजे तिकडून ते लागतं. तर तिथं 10वा मैल म्हणून त्याच्या बाजूला थोडी इंडस्ट्री विकसित होती. त्या ठिकाणी एखादा उद्योग आणता येईल का? किंबहुना प्रत्येक ठिकाणून असं आपण काही एरिया बनवायचा का दर महिन्याला का वर्षाला शासकीय परीक्षा होत असतील किंवा निमशासकीय होत असतील तर 100-200 मुलं आपले कसे लागतील, त्यांना तो अभ्यासाचा सराव. दुर्दैवानं सर एक गोष्ट नमूद करावीशी वाटते का त्या ठिकाणी आपल्या मुलांना डिग्री घ्यायला म्हणजे आपले मुलं डिग्री डिस्टिंक्शनमध्ये नंबर 1 मध्ये पास होतात. तसंच आपण जर इतर राज्यांमध्ये बघितलं का ते 50-60% घेऊन पास होतात. त्यांचं म्हणणं ही डिग्री फक्त आमची त्या परीक्षेला बसण्याची एक डिग्री आहे. ते स्पर्धा परीक्षेचा सराव करतात आणि मग त्या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षेचं आयोजन म्हणजे परदेशातलं जे तुम्ही सांगितलं ना, परदेशामध्ये शिक्षण, आरोग्य आणि ह्या ज्या काही सुविधा आहे बाय प्रोडक्ट्सच्या म्हणजे एखाद्या प्रोडक्टपासून बाय प्रोडक्ट बनवण्याच्या अशा वेगवेगळ्या पॉलिसीज जर आपण इथे इम्प्लिमेंट केल्या एखाद्या एरियात आणि ते जर रोल मॉडेल जर बनवलं आणि प्रत्येक घरामध्ये जर काम जर दिलं आणि ते सगळा परिसर जर त्या ठिकाणी पुढं जर आला तर निश्चितच तुमचा मानस आहे प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे मानस आहे. आणि परदेशातले अजून दुसरा एक अनुभव की परदेशामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही जातो किंवा परदेशामध्ये आपण त्या ठिकाणी करतो तर शासकीय निधीचा वापर हा 100% आम्ही होताना बघतो. दुर्दैवानं आपल्या इकडं तो होताना दिसत नाही. म्हणजे मी चष्टे म्हणून नाही, मी उतरल्यानंतर त्यांना विचारलं होतं की आपले रस्ते इतके आता हा रस्ता बनलेला किती दिवसांनी परत बनवणार. तर त्यांचं उत्तर होतं का 5-7 वर्ष याला बघावं लागत नाही. आपल्या इकडं दरवर्षी आपण रस्ते बनवतो. म्हणजे तिथलं जे मटेरियल वापरतात किंबहुना त्याची क्वालिटी आहे. आरोग्याच्या विषय सर आता तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी परत एकदा महानगरपालिकेला आव्हान करतो की आम्ही महानगरपालिकेला नाशिक रोड बिटकोमध्ये ब्लड बँक करता जवळपास 2.5-3 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. अजूनही निधी देण्याकरता आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत पण नगरपालिकेकडून तसा सपोर्ट मिळत नाही. आज जर ते आम्ही पूर्ण नाही केलं नगरपालिकेने यावर्षी तर ते पैसे PM केअर फंडला जमा होऊन जातील. म्हणजे आम्ही काय करू शकतो का आम्ही CSR फंड तुम्हाला आणून देऊ शकतो पण तो जर नगरपालिकेने इम्प्लिमेंट केला नाही तर तो फंड एकतर आमच्यावर आमचं युनिट पण ब्लॅकलिस्टेड होऊन जातं की तुम्ही CSR घेऊन वापर करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आम्ही ज्या हेतून त्या नगरपालिकेला देतो कारण तिथं गोरगरीब जनता जाईल त्याचा लाभ घेईल. आज बाहेर ब्लड जर घ्यायला गेलं तर 1000 रुपये सहजरित्या लागतात. तिथं त्यांना जर 150-200 रुपयात ब्लड उपलब्ध जर झालं तर ह्या गोरगरीब जनतेकरता बिटको हॉस्पिटलला आम्ही हे दिलं तरी ते जर प्रशासन जर ते करत नसेल तर आपण काय करायला पाहिजे. मग परदेशात गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा गव्हर्मेंट हॉस्पिटल्स तिथली चांगली असं का दिसतं कारण ती जी सेवा करतायत तिथलं जे प्रशासन आहे
ते कठोरपणे त्या सगळ्या गोष्टी नियंत्रित ठेवतं. दुर्दैवानं आपल्या इकडचे जे राजकारते आहेत त्यांचं या आरोग्य सेवेकडं, शिक्षण सेवेकडं किंवा गरिबांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांच्याकडे लक्ष नसतं आणि त्यामुळं सामान्य नागरिक त्रस्त होऊन त्याला आता असं वाटतं की राजकीय लोक म्हटलं का फक्त इलेक्शन, इलेक्शन म्हटलं की राजकीय लोक, असं या ठिकाणी वाटतं. म्हणून आरोग्य सेवा, शिक्षण आणि उद्योग या तिन्हींची समेट जर घडवली तर निश्चितच त्या मतदारसंघात PMI होऊ शकते असं मला वाटतं. तुम्ही आत्ताच सांगितलं की शेतीला योग्य असा भाव मिळण्यासाठी परदेशात असे स्टोरेज बनवलेले आहे. तुम्ही एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही कामगार नेते आहात, तुम्ही या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय वलय जो तुमच्या सोबत आहे त्याबरोबर देखील प्रयत्न केलेले आहे. यापुढील तुमची कारकीर्द ज्यावेळेला तुम्ही पुढील भावी काळात कामगार नेते म्हणून किंवा राजकीय जर तुम्हाला पवारसाहेबांनी आत्ताच तुम्ही सांगितलं पवारसाहेबांनी जर संधी दिली तर जर तुम्हाला ती संधी मिळाली तर त्या संधीचा या परिसरातील संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील लोकांना किंवा भारतातील लोकांना कसा फायदा करून द्याल की जेणेकरून कामगारांच्या हाताला काम तर मिळणारच, तुम्ही कामगार नेते असल्यामुळे प्रयत्न करणारच आहात, परंतु या कामगारांच्या जे मुलं आहेत या मुलांच्या ज्या भावी समस्या आहेत, काही लोक अशिक्षित असतात, काही सुशिक्षित असतात, तर सुशिक्षित लोकांना तर काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, पण एखादा अशिक्षित असाल तर त्याला देखील काम मिळवण्यासाठी तुमच्याकडनं काही योजना आहे का? आपण दोन प्रश्न घेतले, एक शेतीचा आणि एक युवकांचा. या ठिकाणी युवकांकरता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांना अभ्यास करण्याकरता सुविधा उपलब्ध करून देणं. मी नेहमी सांगतो की एखाद्या ठिकाणी एखादं मंदिर जर नसेल किंवा एखादी गोष्ट दुसरी जर नसेल ती चालेल, पण लायब्ररी असली पाहिजे. मुलांना त्या ठिकाणी वाचण्याकरता वाचनालय असले पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमच्या CSR फंडातून घोटी असेल, सिन्नर असेल, आता जेलरोड इथं 3 अभ्यासिका त्या ठिकाणी जवळपास आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. याचं सांगण्यामागचं कारण हेतू एकच आहे की जर आपण शिक्षण जर घेतलं तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये नोकरी मिळण्याची परिस्थिती निर्माण होते. पण ती परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शहरात उद्योग पण असले पाहिजे. म्हणून प्रोडक्शन सेक्टरच्या इन्व्हेस्टरांना नाशिकमध्ये काय बेनिफिट्स होतील, जे उद्योग ऑलरेडी आपल्याकडे आहेत त्यांना अजून सरकारकडून काय सवलती देऊन त्यांना बूस्ट देता येईल, त्यांना इथं एक्सपान्शन करण्याकरता प्रवृत्त करण्यात येईल आणि अजून मॅन्युअल कामाचे असलेले प्रोडक्शन सेक्टर इथं कसे आणता येतील या गोष्टीकरता निश्चितच आपण प्रयत्न करू शकतो याची मला खात्री आहे. दुसरा विषय शेतीचा आहे. आपण म्हटलं की शेती करता आपण काय, शेती करता हे स्टोरेजची जी संकल्पना आहे ही अतिशय उत्तम आहे. शेतकऱ्याला जर आपण स्टोरेज जर दिले, 2 गोष्टी राहत्या, ग्राहक आणि शेतकरी. ज्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस ग्राहकाला त्रास होतो, ज्यावेळेस भाव कमी होतो तेव्हा शेतकऱ्याला त्रास होतो. आणि नैसर्गिक आपत्तीसुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात आपण क्लायमेट चेंजेसमुळे बघतोय. अशा सर्वांवर जर मात करायची असेल तर आधुनिक शेती करण्याकरता त्याला देणारं साहित्य आणि त्याचा माल निघाल्यानंतर त्याला देणारं स्टोरेज, यामुळं ग्राहक आणि शेतकऱ्याचा सुसंवाद त्या ठिकाणी होईल. आणि जे मधले दलाल आहेत, आज आपल्याला काय वाटतं स्टोरेज नाही, अशातला भाग नाही. आज स्टोरेज आहेत पण ते स्टोरेज आहेत ते काय करतात, भाव पडला की तो माल घेतात, भाव वाढला का तो देतात. म्हणजे त्यांना पिकवायचं नाही, उगवायचं नाही, मेहनत करायची नाही, फक्त पैसा असल्यामुळं भांडवलदार ते असल्या साठवणूक करून ठेवतात. ही काम सरकारने जर केलं तर त्याचा हा मधला दलालीचा धंदा त्यांचा संपेल आणि सरकार आणि शेतकरी, सरकारची मानसिकता शेतकऱ्याला जी द्यायची काय असेल तर त्याला त्याचं पूरक असं रिटर्न त्या ठिकाणी मिळेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आता गेल्या 10 वर्षापासून या नाशिक जिल्ह्याला हेमंत गोडसे हे खासदार आहेत, त्या अगोदर ते जिल्हा परिषद सदस्य होते. ह्या सर्व त्यांच्या कारकिर्दीचे संकटमोचक किंवा निवडणुकीचं सर्व यंत्रणा तुम्ही स्वतः अनेक लोकांचा विरोध घेऊन, अनेकांचा विरोध पत्करून तुम्हाला संकटमोचक म्हणूनच ओळखलं जातं. हे तुम्ही कार्य गेल्या 10 ते 12, 15 वर्षापासून करत आहात, परंतु आता तुम्ही एका वेगळ्या पक्षात आहे, तर तुमची भावी कारकीर्द कशी असणार? ही गोष्ट खरी आहे. सध्या तर मी एक कर्मचारी, त्याच्यामुळे कुठल्या पक्षात नाही आहे. पण जे पक्ष कामगारांचं धोरण स्वीकारतात आमचा तोच पक्ष, असं आमचं ब्रीदवाक्य असतं. या ठिकाणी खासदार हेमंत गोडसेंच्या बाबतीत आपण जे सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीपासून
त्यांच्या जीवनामधील नगरसेवकची निवडणूक असो किंवा मनसेकडून लढवलेली खासदारकी, शिवसेनेकडून लढवलेल्या 2 खासदारक्या, या सर्वांचा साक्षीदार मी आहे. प्रामाणिकपणे आपण त्यांचं काम केलं, अनेकांचे रोष त्या ठिकाणी पत्करले आणि त्यांना यश मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पण त्या ठिकाणी आता त्यांनी पक्षांतर करून त्यांची राजकीय भूमिका वेगळी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांचे निर्णय त्यांनी घेतलेले आहे. आता आपण कामगार क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतो. आपल्याला भविष्यात जर काही लोकांकरता, नागरिकांकरता करायचं असेल तर आपली एक भूमिका असली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि सातत्यानं भूमिका बदलल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये विश्वास त्या ठिकाणी राहत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण त्यांच्याकडे आता माझ्यापेक्षा चांगले कार्यकर्ते तयार झाले असतील, किंबहुना त्यांना आपल्यापेक्षा चांगले लोक त्या ठिकाणी मिळाले असतील, असा समज मनात ठेवून आपण आपल्या मार्गाने चालावा असं कुठंतरी वाटतं. तुम्ही आता इतक्या वेळ आपण सर्व कामगार चळवळीतल्या गप्पा मारल्या, राजकीय आता शेवटी आपण गप्पा मारल्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केलं, युवकांचं केलं, हे सर्व करत असताना तुम्ही तुमच्या कुटुंबाला कसा वेळ देता? ही वस्तुस्थिती आहे की कामगार क्षेत्रात काम करणं खूप कठीण आहे. म्हणजे एकदा राजकारणात काम करणं खूप सोपं आहे, पण कामगार संघटनेत काम करणं, कारण रोज कामगार भेटतात, रोज त्यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागतं आणि त्यामुळं कुटुंबाकडे त्या ठिकाणी थोडंफार दुर्लक्ष त्या ठिकाणी होतं. कधी आता मुलं मोठी झाली आहेत, आता माझी मुलगी फर्स्ट इयर IT करते, मुलगा 10वीला आहे, तर कधी त्यांना असं वाटतं की नाही आपल्यालाही सुट्टी घेऊन आपणही कुठे गेलो पाहिजे, फिरलो पाहिजे, किंवा मी परदेशी त्या ठिकाणी जातो तर त्यांची इच्छा असते की बरोबर गेलं पाहिजे. पण दुर्दैवानं जर आपण समाजाकरता काम करण्याचा निर्णय घेतला तर थोडंफार कुटुंबाची हानी त्या ठिकाणी होते. आणि सुदैवानं मला जी माझी पत्नी लाभलेली आहे ती अतिशय तिने सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेतलेली असल्या कारणाने त्याच्यामुळं माझा जवळपास 80% लोड त्या ठिकाणी पारपंचिक किंवा संसाराकरता जो असतो तो त्या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि त्यामुळे निश्चितच ज्यावेळेस असे प्रश्न समोर येतात त्यावेळेस माणूस भावनिक त्या ठिकाणी होऊन जातो की याला उत्तर काय द्यावं, कारण ही परिस्थिती आम्ही रोज त्या ठिकाणी बघत असतो. पण अनेकांचे कुटुंब त्या ठिकाणी ज्यावेळेस बघतो, म्हणजे या प्रश्नाशी निगडीत एक प्रश्न सांगतो की माझ्या पूर्ण प्रेसमध्ये काम करत असताना माझ्या जीवनातील सगळ्यात मला भावलेलं काम म्हणजे मी आपले जे कामगार रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळते आणि त्या पेन्शनमध्ये त्यांना 1000 रुपये मेडिकल भत्ता म्हणून त्या ठिकाणी मिळायचा. वर्ष 60 झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक आजार असायचे, अनेक गोष्टींचा त्रास त्या ठिकाणी व्हायचा आणि त्यामुळं त्या ठिकाणी मिळणारी पेन्शन ही सगळी त्या आजारपणात जायची. काही वेळ अशी यायची का मुलांकडे पैसे मागण्याची वेळ त्या वयामध्ये येत असायची. अशा परिस्थितीमध्ये कामावर असताना त्याला जी मेडिकल फॅसिलिटी राहते ती रिटायरनंतर राहिली पाहिजे ही संकल्पना कोणाची आहे मनात येत नव्हती. आणि म्हणून त्या ठिकाणी ती संकल्पना आम्ही त्या ठिकाणी राबवली आणि जशी मेडिकल फॅसिलिटी कामावर असताना म्हणजे नाशिक जिल्ह्यातले 62 हॉस्पिटल नामांकित, म्हणजे अशोकापासून तर गल्लीबोळापर्यंत जे काही चांगले फॅमिली डॉक्टर्स आहे असे सगळे डॉक्टर आम्ही इनपॅनल केले. कुठलाही एक नया पैसा त्यांना लागत नाही. महिन्याला लागणारे गोळ्या औषध त्यांना त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध होतात आणि त्यामुळं असे हजारो रिटायरमेंट कामगार आज त्या सुविधाचा लाभ त्या ठिकाणी घेत आहे. आता प्रश्न केला होता तुम्ही कुटुंबाचा, हा प्रश्न सांगण्यामागचा हेतू एक, ज्यावेळेस कुटुंबाबरोबर बाहेर निघतो, जर कोणी रस्त्यामध्ये भेटलं, कोणी दुकानामध्ये भेटलं, कोणी आपण कुठं बाहेर गेलं तर कोणी भेटलं तर त्या ठिकाणी ते लोक, ते नागरिक ज्यावेळेस त्या कुटुंबात एक तर आपलं कौतुक करतात, आपल्याला आशीर्वाद देतात, तर त्या आपल्या कुटुंबाच्या व्यक्तीला वाटतं की नाही आपला माणूस जरी बाहेर राहतो तरी असे आशीर्वाद त्याला संपूर्ण कुटुंबाचे त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणून फक्त आपलं कुटुंब यांना नसून हा सगळं प्रेस परिवार त्यांचं कुटुंब आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये सुद्धा येते. आणि म्हणून घरातून सुद्धा आणि कुटुंबातून सुद्धा मला प्रामाणिकपणे काम करण्याकरता साथ त्या ठिकाणी मिळत असते. म्हणजे एकंदरीत कुटुंबाला थोडासा कमी वेळ जरी देत असले तर संपूर्ण हा प्रेस कर्मचारी किंवा इतर जे शासकीय कर्मचारी आहे यांना जो तुम्ही आधार दिला आहे वैद्यकीय याच्यामध्ये, संपूर्ण एक कुटुंबच तुम्ही तयार केलं आहे आणि सर्व ज्येष्ठ कुटुंबाची तुम्ही काळजी घेतात, त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहील. तर हे होते आज आपल्या भेटीला आलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते जगदीश गोडसे. या ठिकाणी ते आलेत, मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना वेद न्यूजतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.